नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय. सायली आता स्वतःशीच बोलत असते की आज मी यांना यांच्या आवडीची भाजी दिली. तसेच सोबत एक चिठ्ठीही दिली आहे आणि चिठ्ठी वाचल्यानंतर ते लगेच मला कॉल करतील आणि म्हणतील की सायली खरंच आपल्या आयुष्यात एक नवीन पाहुणा येणार आहे का? म्हणजेच मित्रांनो, सायली ही प्रेग्नेंट आहे आणि लवकरच आपल्याला आई होताना पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, सायलीने चिठ्ठीमध्ये हेच लिहिलेलं असतं आणि तिने ते अर्जुनला एक सरप्राईज म्हणून दिलेलं असतं. तर इकडे ऑफिसमध्ये आता चैतन्य अर्जुनला सांगत असतो की अरे, प्रियाचा जो वकील आहे ना, त्याने जोरात काम सुरू केलंय. काही करून तो वकील कोर्टात हे सिद्ध करण्यासाठी लागलाय की प्रियाची सजा माफ व्हायला हवी. आणि नुकतंच काल रात्री प्रियावर कोणीतरी हल्ला देखील केला. याचं त्याने मोठं भांडवल केलं आहे. कदाचित प्रियाला बेल मिळू शकते, अशा कामात तो लागलाय. आणि मित्रांनो, शेवटी तेच होतं. प्रियाचे वकील प्रियाला बेल मिळवण्यात यशस्वी होऊन जातात आणि प्रिया जेलमधून बाहेर सुटते.